नमस्कार मित्रांनो, मी शिल्पा तुमचे स्वागत आहे माझ्या YouTube चॅनलवर। तर आज आपण बनवणार आहोत उन्हाळा स्पेशल मध्ये महाराष्ट्राची लाडकी व उन्हाळ्यामध्ये सर्वात जास्त आवडीने खाल्ली जाणारी डिश म्हणजे आमरस पुरी। तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने आणि तोंडाला पाणी सुटेल अशी ही चवदार रेसिपी बनवून तयार करणार आहोत। तर चला सर्वात आधी मी इथे आमरस बनवायला घेते। तर मी ते आंबे घेतलेले आहे, बघू शकता। आंबे आता स्वच्छ आपल्याला धुवून घ्यायचे आहे, जेणेकरून यावर जोही धूळ असेल, मळ असेल किंवा चीक राहते आंब्याच्या टोकाला, तो आपल्याला छान असं स्वच्छ धुवून काढून घ्यायचा आहे। बघू शकता छान 1-2 पाण्याने मी आंबे इथे धुवून घेतलेले आहे। आता आंब्याला आपल्याला असं माचवून घ्यायचं आहे। बघू शकता असं दाबून दाबून आंब्याला मी इथे नरम करून घेते आहे। छानपैकी सर्व बाजूने आपल्याला असं दाबून दाबून आंबे छान नरम करून घ्यायचे आहे, जेणेकरून इझिली आपल्याला ही आंबा असा पिळल्याबरोबर तो सर्व रस पडला जाईल। दोन्ही आंबे मी याच प्रकारे करून घेतलेले आहे। आता याचं वरचं टोक काढून असं आपल्याला एका भांड्यामध्ये हा रस पूर्ण काढून घ्यायचा आहे। गुई पण याची काढून घ्यायची आहे आणि याचं साल आपल्याला बाजूला ठेवून घ्यायचं आहे। बघू शकता याचा आपल्याला नंतर काम येणार आहे। मी दुसरा पण आंबा त्याच प्रकारे टोक काढून घेते आहे आणि छानपैकी याच्यामध्ये ही गुई काढून घेते आहे। अगदी सोप्या पद्धतीने मी आज आंब्याचा रस तयार करणार आहे। बघू शकता काही जास्त हात वगैरे भरवण्याची आपल्याला गरज नाहीये। इझिली इथे आपले छान आंबे आपण चोळले किंवा माचवले की छान तो आपोआपच गुई पडते, बघू शकता। आता आपण काय करणार आहोत, हे जे साला आहे या सालांचा आपण पूर्ण जो पण याच्यामध्ये पल्प म्हणू शकता, जेही आंब्याला लागून राहिलेला आहे सालांना, ते असं पातळ चम्मचच्या साहाय्याने सर्व काढून घेऊ। इथे बघू शकता असा पातळ टोकाचा मी चम्मच घेतलेला आहे, म्हणजे ते इझिली निघल्या जाईल। सर्व सालांचं मी असंच काढून घेते आहे। बघू शकता पल्प भरपूरसा इथे लागून आहे, तर तो आपल्याला असा चम्मचच्या साहाय्याने काढून घ्यायचा आहे। आणि इथे सर्व असा पल्प मी काढून घेतलेला आहे। आता गुईचा सुद्धा आपल्याला तसाच पल्प इथे काढून घ्यायचा आहे। बघू शकता छानपैकी इझिली निघल्या जाते, काही वेळ लागत नाही आणि पटकन आपला आंब्याचा रस इथे बनून तयार होते। जास्त हात वगैरे न भरवता किंवा भरपूर लोकांना असं हाताने चोळलेला रस नाही आवडत, त्याच्यामुळे तुम्ही या प्रकारे करू शकता। सर्व गुईचं आपले इथे काढलं, बघू शकता मी सर्व दोन्ही आंब्याचे छान प्रकारे इथे हा पल्प काढून घेतलेला आहे। आता आपल्याला याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि चवीनुसार आपण यामध्ये साखर घालून घेऊ। तुम्ही कमी जास्त करू शकता, तुम्हाला गोड पाहिजे असेल तर जास्त साखर घाला, कमी गोड पाहिजे असेल तर कमी साखर घाला। मी ते 4 ते 5 चम्मच साखर घालून घेतलेली आहे आणि यामध्ये चवीनुसार अगदी किंचितसं मीठ घालून घेणार आहे। अगदी पाव चमचा मी इथे मीठ घालून घेतलेलं आहे। आता आपल्याला याला मिक्सरला फिरवून घ्यायचं आहे। तुम्हाला मिक्सरला नसेल फिरवायचं तर तुम्ही रवीने सुद्धा याला घोटू शकता। बघू शकता मी मिक्सरला छानपैकी हा रस अगदी 1-2दा असं हलकं फिरवून घेतलेला आहे। छानपैकी आपला इथे आंब्याचा रस बनून तयार आहे। आपण याला आता काढून घेऊ एका भांड्यामध्ये आणि छान याला पुऱ्या होतपर्यंत आपण याला थंड करायला ठेवू। तर पुऱ्या करण्यासाठी मी इथे आपलं साधं कणकीचं पीठ घेतलेलं आहे, गव्हाचं पीठ घेतलेलं आहे। त्यामध्ये मीठ टाकून घेत आहे थोडं चवीपुरतं आणि ओवा सुद्धा मी घालून घेणार आहे। ओवा ऑप्शनल आहे, तुम्हाला घालायचा असेल तर घालू शकता, नाही घातला तरी चालेल। तुम्ही यामध्ये रवा सुद्धा मिक्स करू शकता, मी नाही केलेला आहे। थोडं पाणी टाकून आता आपल्याला याचा घट्टसर असा गोळा तयार करून घ्यायचा। अगदी खूप मऊ गोळा आपल्याला इथे तयार नाही करायचा आहे, थोडा घट्टच गोळा आपल्याला पुऱ्यांसाठी इथे तयार करून घ्यायचा आहे। थोडं पाणी टाकून छान आपण हा गोळा मळून घेऊ। अगदी खूप आपण आधीच पाणी टाकलं तर गोळा मग नरम व्हायची शक्यता असते, त्यामुळे थोडं पाणी टाकून आपल्याला हा गोळा इथे मळून घ्यायचा आहे। बघू शकता छान मी हाताने त्याला दाबून मळून घेते आहे। अगदी आता मी याला 10 ते 15 मिनिटं झाकून ठेवणार आहे। थोडा तेलाचा हात लावून घेतलेला आहे मी, कडक नाही यावं यासाठी। तुम्ही पाण्याचा सुद्धा हात लावू शकता।
अगदी 10 ते 15 मिनिटं आपण झाकून ठेवलेलं आहे। 10 ते 15 मिनिटानंतर बघू शकतो आपण छानपैकी आपली इथे कणिक मळून मुरलेली आहे। तिला थोडं मळून घेऊ। आता तेलाचा वगैरे हात लावण्याची काही गरज नाही आणि छान याचे छोटे छोटे आपण पुऱ्यांसाठी गोळे तयार करून घेऊ। बघू शकता पाहिजे त्या आकाराचे मी मीडियम आकाराचे इथे गोळे तयार करून घेते आहे। तुम्हाला हव्या त्या आकाराचे तुम्ही गोळे करू शकता। गोळे करून घेतलेले आहे। आता आपण पुरी लाटून घेऊ। अगदी पोळपाटावर मी एक गोळा घेतलेला आहे आणि अगदी त्याला थेंबभर असं तेल लावणार आहे दोन्ही साइडनी, जेणेकरून आपल्या पोळपाटाला पुरी चिपकणार नाही आणि छान व्यवस्थित लाटल्या जाईल। हलक्या हलक्या हाताने आपल्याला इथे आता पुरी लाटून घ्यायची आहे। बघू शकता चिपकत पण नाही आहे आणि छान पुरी लाटल्या जात आहे आपली। अशीच आपल्याला हलक्या हाताने इथे पुरी लाटून घ्यायची आहे। बघू शकता तुम्ही खूप जाडही नाही आणि खूप पातळही पुरी नाही केलेली आहे मी। छानपैकी आता आपण हिला बाजूला काढून घेऊ। याच प्रकारे मी सर्व पुऱ्या इथे बनवून तयार करून घेते आहे। नंतर आपल्याला तेल वगैरे लावण्याची काही गरज नाही। जर चिपकत असेलच तर तुम्ही थोडंफार तेल लावू शकता, अगदी थेंबभर वगैरे। बघू शकता दुसरी सुद्धा पुरी मी इथे लाटून तयार केलेली आहे। तर चला आता आपण पुऱ्या तळून घेऊ। तेल गरम झालं की आपल्याला एक एक पुरी तेलामध्ये टाकायची आहे। अगदी एक दोन पुऱ्या सोबत नाही टाकायची आहे। बघू शकता एक पुरी टाकली की छान तिला हलकं असं दाबत न्यायचं आहे। बघू शकता किती छान टम्म पुरी आपली इथे फुगलेली आहे। काही जास्त मेहनत न घेता तेलात टाकल्याबरोबर आपली पुरी इथे फुलून तयार आहे। बघू शकता असंच एक दोन बाजूने आपण पलटून तिला छान तळून घेऊ। असं दाबून दाबून आपल्याला, जेणेकरून छान आतमधून सुद्धा पुरी शिजल्या गेलेली पाहिजे व्यवस्थित। असं पलटून पलटून आपल्याला अगदी खूपदा नाही पलटवायचं आहे, अगदी दोन तीनदा आपल्याला असं हलकं पलटून घ्यायचं आहे। बघू शकता आपली छान पुरी इथे शिजून तयार आहे। आता आपण हिला काढून घेऊ। टिश्यू पेपरवर मी इथे काढून घेते, जेणेकरून सर्व तेल आपलं टिश्यू पेपरला सोकल्या जाईल। दुसरी सुद्धा पुरी मी त्याचप्रमाणे इथे तळून घेते आहे। बघू शकता किती छान इझिली आपल्या पुऱ्या इथे तेल न सोकता तळल्या जात आहे आणि छान फुलत सुद्धा आहे। अशाच प्रकारे मी सर्व इथे पुऱ्या तळून तयार केलेले आहे। असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही माझ्या चॅनलला सबस्क्राइब करा, व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा। बघू शकता इथे सर्व पुऱ्या आपल्या बनून तयार आहे। मस्तपैकी या उन्हाळ्यामध्ये तुम्ही सुद्धा हे आमरस आणि पोळीचा आस्वाद घ्या आणि माझ्या पद्धतीने आमरस कसा बनला आणि पुऱ्या कशा बनल्या हे कमेंट करून मला नक्की सांगा। तुमचा अमूल्य वेळ दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।